सामान्य माणसांच्या प्रश्नांबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तहसीलदारांना निवेदन. महागाई, बेरोजगारी, स्मार्ट मीटर, शेतकरी प्रश्न व कायदा सुव्यवस्थेवर सरकारविरोधात जोरदार आवाज. मेढा प्रतिनिधी मोहन कुडे. सामान्य माणसांच्या विविध प्रश्नांबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी जावली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जावली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा अध्यक्ष सुरेश पाटे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी महिला आघाडीच्या विधानसभा अध्यक्षा सौ. रुपालीताई बिसे, पंचायत समिती सदस्या सौ. शिल्पा शिंदे, मेढा नगरपंचायतीच्या नगरसेविका कुमार. प्राजक्ता पाटे, नारायण शिंगटे, विठ्ठल पवार, प्रकाश कदम, राम कदम, संजय जुनघरे, ॲड. निलिमा मोरे, संजय कदम, कोंडीबा पवार, रणजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. निवेदनात केंद्र व राज्य सरकारवर महागाई, बेरोजगारी, खाजगीकरण, महिला सुरक्षेचा प्रश्न, स्मार्ट मीटर सक्ती, शेतकरी प्रश्न, इंधन दरवाढ, नीट पेपरफुटी, वाढते गुन्हे, निकृष्ट महामार्ग कामे आणि कर्जमाफी यांसारख्या विषयांवर तीव्र टीका करण्यात आली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे जीवन कठीण झाले असून शेतकरी, विद्यार्थी, महिला व बेरोजगार नागरिक त्रस्त असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. स्मार्ट मीटर सक्ती तातडीने रद्द करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी तसेच वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणावे अशी मागणी करण्यात आली. तसेच कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे सांगत संबंधितांवर कारवाईची मागणीही करण्यात आली. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून सरकारने तातडीने सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार प्रवीण मुबदुल यांनी निवेदन स्वीकारून संबंधित भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचविल्या. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.